नमस्कार. मी मेघा सचिन वामनकर. दिनांक 13 जुलैला खाली अपघात झाला माझा. गाडीवर पडली आणि डोक्याला बरीच जखम झाली आणि मी रिलीफ हॉस्पिटल इथे ऍडमिट झाली. इथे आल्यानंतर पहिल्यांदा माझं सिटी स्कॅन केलं आणि आल्या आल्या लगेच इथे मला सर्व्हिस प्रोव्हाइड केली गेली. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं प्रोसिजर किंवा काही नव्हतं. पहिला पेशंट याला त्यांनी प्राधान्य दिलं आणि मला लगेच त्यांनी सेवा म्हणजे ट्रीटमेंट सुरू केली. सिटी स्कॅन केलं, त्याच्यानंतर लगेचच त्यांनी त्याच्या प्रोसिजरनुसार ट्रीटमेंट सुरू केली. डॉक्टर लगेच संडे होता तरी पण सगळा स्टाफ डॉक्टर अवेलेबल झाले आणि त्यांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केल्यामुळं मी लवकर रिकवर झालेली आहे. आणि इथले डॉक्टर जे आहेत शेट्टी डॉक्टर आणि विशाल सर हे खूप छान आहेत. म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट करतात आणि आपले सगळे प्रॉब्लेम्स ते सॉर्ट आउट करतात. त्यांची ट्रीटमेंट करण्याची पद्धत पण एकदम व्यवस्थित वाटली. त्याचप्रमाणे इथला जो नर्सिंग स्टाफ आहे ते तर खूपच छान आहेत. म्हणजे इतके हॉस्पिटल आम्ही अनुभवले, पण इथलं हॉस्पिटॅलिटी एकदम इतके दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यात छान वाटली आम्हाला. इथे एक नर्स कॉल सिस्टीम आहे. तो दाबल्यानंतर नर्स किती पण अर्ध्या रात्री असू दे काही असू दे 10 सेकंदात ते आपल्याला सेवा देतात. ती एक खूप छान सिस्टीम आहे हॉस्पिटलची. आणि सगळ्या नर्सेस वेळोवेळी येऊन आपल्याला चेक करतात, सेवा देतात. त्याचप्रमाणे इथला जो मावशी वगैरे आहेत त्या सुद्धा खूप छान आहेत. त्यांनी सुद्धा आमची खूप सेवा केली. म्हणजे इव्हन आपण कॅपेबल असू ते काम करण्यासाठी तरी सुद्धा ते आपल्याला तेच करतात. म्हणजे आपल्याला कुठलीही गोष्ट करावी लागत नाही. इथली स्वच्छता, साफसफाई एकदम छान आहे. त्याचप्रमाणे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत आणि डॉक्टर्स पण वेळेवर येतात. सगळे राऊंडवर डॉक्टर तर त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार राऊंडवर येतात आणि इतर डॉक्टर सुद्धा येऊन चौकशी करून जातात. सगळे हसतमुख आहेत, त्याच्यामुळे त्या पेशंटला वाटतच नाही की आपण आजारी आहे किंवा काय. एकंदर विचार केला तर ते हॉस्पिटल म्हणजे मला आतापर्यंतच्या हॉस्पिटलपैकी एकदम छान वाटलं. हॉस्पिटॅलिटी पण सुंदर आहे. ट्रीटमेंट पण आपल्याला जी योग्य आहे ती व्यवस्थित होते. अतिरेक कुठल्याही गोष्टीचा केला जात नाही. त्याच्यामुळे मला ह्या म्हणजे स्टाफसाठी ह्याच्यासाठी सगळ्यासाठी मी 5 स्टार रेटिंग देईल आणि सगळ्यांना थँक्स.